हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। तर या शुक्रवारच्या संध्याकाळच्या सत्संग कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आशा करतो की ऑडिओ आणि व्हिडिओ एकदम व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही, तुम्ही मला कळवू शकता। आवाज लो आहे का? आता चेक करा, आता मला कळव ना आवाज ओके असेल तर। ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच। तर आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक संख्या 9। तर यामध्ये आपण आता सुरुवात करूया या श्लोकाला। 9वा अध्याय 9वा श्लोक। भगवद्गीता तुमच्याकडे असेल तर तुम्ही काढून वाचायची आहे, मी वाचतो तुमच्यासाठी। न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन अवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। शब्दार्थ, भाषांतर आणि तात्पर्य एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। न कधीच नाही, च सुद्धा, माम मला, तानी ते सर्व, कर्माणी कर्मे, निबध्नन्ति बद्ध करतात, धनंजय हे धनंजय, उदासीनवत म्हणजे तटस्थाप्रमाणे, आसीनम स्थित, असक्तम आसक्तीरहित, तेषु त्या, कर्मसु कर्मामध्ये। हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही, तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो। तात्पर्य, या संदर्भात मनुष्याने समजू नये की भगवंत निष्क्रिय आहेत, आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात। ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की आत्मारामस्य तस्यास्ति प्रकृत्यान समागमः, ते आपल्या सच्चिदानंद क्रियांमध्ये नित्ययुक्त असतात, परंतु या भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसते। भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात। सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात। या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दामध्ये करण्यात आला आहे। भौतिक कार्याच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीन सारखेच राहतात। या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते। न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात। कोणाला फाशी दिली जाते, कोणाला तुरुंगवास दिला जातो,
कोणाला अमाप संपत्ती दिली जाते, परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो. त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते. त्याप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात. वेदांत सूत्रामध्ये सांगण्यात आले आहे की वैषम्य नैर्घृण्येन भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात, ते द्वंद्वातीत आहेत. तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात. जीव आपापल्या पूर्व कर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीन अवदासीन असक्तं तेषु कर्मसु. या श्लोकामध्ये काही महत्वाचे मुद्दे असे आहेत. ते मुद्दे आपण पाहूया. उदासीनवत म्हणजे भगवान कृष्णांना या भौतिक जगाशी त्यांचं काही कर्तव्य नाहीये. भौतिक कार्य ही त्यांच्या विविध शक्तीद्वारे केली जातात. आणि या संदर्भात श्लोक येतो छान. न तस्य कार्यम करणं च विद्यते न तत्समसभ्यादिकश्च दृश्यते परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. तर भगवंतांची सगळी कार्य त्यांच्या शक्तीद्वारे केली जातात आणि सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात. आता या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत असा करण्यात आलेला आहे. भौतिक कार्य जी आहेत तर या भौतिक कार्यांच्या बारीक तपशिलावरही त्यांचं नियंत्रण असलं तरी ते उदासीन सारखे असतात. आता आपण पाहू की ते तटस्थ भूमिका निभावतात आणि या बाबतीत उच्च न्यायालयाच्या मध्ये आपल्या आसनावर बसलेला जो न्यायाधीश असतो त्याचं उदाहरण देता येईल. या न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडतात हे आपण पाहिलं. पण कोणाच्याही लाभ किंवा हानीशी न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो. त्यांना कोणत्याही व्यक्तीच्या लाभ आणि हानी याच्याशी काहीही कर्तव्य नसतं. त्यानंतर भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नाहीये. भगवंतांचा हस्तक्षेप जरी सर्व क्रियांमध्ये असला तरी ते तटस्थाची भूमिका निभावतात. ते द्वंद्वातीत आहेत. तसंच भौतिक सृष्टीच्या उत्पन्न आणि प्रलय याच्यामध्येही ते आसक्त नाहीये. जीव आपल्या पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूप धारण करतात आणि भगवंत यामध्ये अजिबात हस्तक्षेप करत नाही. आणि भगवंत सदैव कार्यमग्न असतात. या संदर्भामध्ये मनुष्याने असं कधी समजलं नाही पाहिजे की भगवंत निष्क्रिय आहेत किंवा इनॅक्टिव्ह आहेत. ते आपल्या आध्यात्मिक जगतात सदैव कार्यमग्न आहेत. तर हे काही मुद्दे या श्लोकातनं आपण पाहू शकतो. आता आपण या श्लोकाचा विषय विस्तृतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आशा करतो की व्यवस्थित ऑडिओ आणि व्हिडिओ चालू आहे. आता आपण पाहूया की निर्णय जो असतो ज्याला व्हर्डिक्ट म्हटलं जातं कोर्टामध्ये, तो व्हर्डिक्ट जो आहे तो न्यायाधीशाकडनं येतो. पण न्यायाधीश त्याच्यासाठी कारणीभूत नसतो. न्यायनिवाडा जस्टिस हा न्यायाधीश देतो पण त्यात तो गुंतलेला नसतो. हे समजण्यासाठी आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने समजायला लागेल. आपण कल्पना करूया की एखाद्या माणसाने बँक लुटली, बँकेवर दरोडा घातला आणि पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळं करून कॅमेरे वगैरे सगळं हे करून त्याचा ट्रेस ठाव ठिकाणा शोधला आणि पोलिसांनी त्याला पकडलं. तर ते त्याच्यावर एक चार्जशीट दाखल करणार आणि चार्जशीट दाखल करून त्याला न्यायाधीशासमोर उभं करणार. आता न्यायालयामध्ये न्याय निवडा होतो, सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि न्यायाधीश त्याचं जजमेंट देतो. आणि जर
व्यवस्थित पद्धतीने केस उभी केली असेल तर न्यायाधीश ज्यांनी बँक लुटलेली आहे त्याला दोषी ठरवतो आणि तुरुंगात पाठवतो. आता लुटारूला तुरुंगात पाठवण्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटीत 3 घटक कार्यरत असतात. ते 3 घटक कुठले? ज्यांनी दरोडा घातला तो, ज्यांनी दरोडेखोराला पकडले ते, आणि ज्यांनी न्यायनिवाडा केला ते न्यायाधीश. न्यायाधीशांनी जरी अंतिम निकाल दिला असला तरीही या दरोडा घालण्यामागचं मूळ कारण हा न्यायाधीश नाहीये. ते खरं कारण आहे लुटारू किंवा जो दरोडेखोर आहे त्यांनी केलेली चूक. हाच सिद्धांत भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केला आता प्रभुपादांनी. तर त्याच्यात भगवंत सांगतात की जरी माझ्या देखरेखीखाली ही भौतिक प्रकृती, क्रियाशीलता वगैरे सगळी चालते तरी मी त्यात अजिबात गुंतलेलो नसतो. मी त्या कर्मापासून अलिप्त आहे, उदासीन वत, या पद्धतीने. आता आपण जर पाहिलं तर वैश्विक प्रकृतीचं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 घटक कार्यरत असतात. एक असतो जीवात्मा, एक असते भौतिक प्रकृती आणि एक असतात भगवान कृष्ण. आता जीवात्मा जे काही कर्म करतो त्याच्यासाठी तो बाध्य असतो, ज्या पद्धतीने लुटारूनी किंवा दरोडेखोरांनी बँक लुटली. भौतिक प्रकृती जिला माया म्हटलं जातं ती काय करते? या कर्माचं फळ देते, म्हणजे पोलिसांसारखी भूमिका निभावते. आणि भगवान कृष्ण काय करतात? परमात्मा रूपाने ते या प्रक्रियेवर देखरेख करतात आणि त्याचं व्हर्डिक्ट ऐकवतात. ऐकवल्यानंतर त्या जीवात्म्याला पुढच्या कुठल्या योनीत टाकायचं, काय करायचं, हे भौतिक प्रकृती हे तिचं कार्य उत्तम पद्धतीने पार पाडते. तर जेव्हा एखादा जीव पापकर्म करतो तर त्याचं फळ म्हणून त्याला दुःख अनुभवायला लागतं. आता या पापकर्माचं कर्तेपण म्हणजे जबाबदारी सुद्धा जीवात्म्याकडे आहे. प्रकृती त्याचं फळ देते जे तिला भगवंतांकडनं प्राप्त होतं. कृष्ण परमात्मा रूपाने एका न्यायाधीशासारखं निरीक्षण करतात, पण त्या कर्मामध्ये ते गुंतलेले नसतात, जसा एक्झॅक्टली एक न्यायाधीश. आता या संदर्भात आपल्याला जर काही विस्तृत संदर्भ हवे असतील तर भगवद्गीतेत वेगवेगळ्या ठिकाणी हे विस्तृत संदर्भ दिलेले आहेत. 3रा अध्याय 27व्या श्लोकात सांगितलंय, प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः. सर्व कर्म ही प्रकृतीच्या गुणांद्वारे घडतात. त्याच्यानंतर 9व्या अध्यायात भगवंत सांगतात, मयाध्यक्षेन प्रकृते सूयते सचराचरन्. भगवंतांच्या देखरेखीखाली, सुपरविजन खाली ही संपूर्ण प्रकृती सृष्टी निर्माण करते आणि कार्यरत होते. त्याच्यानंतर भगवद्गीतेत 13व्या अध्यायात भगवंत सांगतात, पुरुष प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगस्य सत असत योनी जन्मसु. म्हणजे जीवात्मा स्वतःच्या भोग करण्याच्या इच्छेमुळे प्रकृतीच्या सुख आणि दुःख या द्वंद्वामध्ये अडकतो. या तात्पर्यात श्रील प्रभुपाद सांगतात की भगवंत या द्वंद्वात नाहीयेत, द्वंद्वातीत आहेत, त्याच्या अतीत आहेत ते. त्यानंतर पुढे 5व्या अध्यायात सुद्धा भगवंत सांगतात, नादत्ते कस्यचित पापम न चैवम सुकृतम विभू. भगवंत कोणाच्याही पाप किंवा पुण्याचं कारण नाही, कारण ते निष्पक्ष आणि निरपेक्ष असतात. आता या गोष्टीतनं आपल्याला समजण्यासाठी जो काही मुद्दा आहे तो असा आहे की लोक भगवंतांना त्यांच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम देणारा म्हणून दोष देतात, पण भगवद्गीतेचं तत्वज्ञान एकदम क्लिअर आहे. ते स्पष्ट सांगतं की कर्माच्या फळाची जबाबदारी जीवांची आहे. भगवंत फक्त न्यायाधीशासारखे निरीक्षक आहेत. ते न्याय करतात पण त्याच्या कर्मांमध्ये कधीही गुंतत नाही. मग भक्तिमय कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा आपण भगवान कृष्णांसाठी सेवा म्हणून कर्म करतो, जसं की
जप करतो, भजन करतो, अर्चविग्रह सेवा करतो, तेव्हा काय होतं, कर्माच्या फलांपासून आपल्याला मुक्त केलं जातं. कारण अशा पद्धतीचं कर्म हे अकर्म या श्रेणीमध्ये मोडतं, ज्याच्यापासनं चांगलं किंवा वाईट असं कोणतंही फळ निर्माण होत नाही. त्यामुळे जीवात्म्याला आयदर सुख किंवा दुःख या दोघांचीही रिॲक्शन भोगावी लागत नाही. जसं एखादा कायद्याचं पालन करणारा नागरिक असेल तर तो मात्र न्यायाधीशापासून संरक्षण प्राप्त करतो. न्यायाधीश त्याला कधीही कुठलीही सजा सुनावत नाही. तसंच भक्ताला भगवान श्रीकृष्ण स्वतः संरक्षण प्रदान करतात आणि त्याला अंतिम मुक्तीच्या मार्गावर नेतात. तर यातून निष्कर्ष असा निघू शकतो की आपली कर्म आणि त्याचं फळ याच्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. कृष्ण यामध्ये न्यायाधीशासारखे निष्पक्ष आणि अनासक्त असतात. पण जो कोणी त्यांचा भक्त बनतो त्याचं रक्षण मात्र ते स्वतः करतात, तेव्हा ते स्वतःकडे चार्ज घेतात. आता आपण अजून एक ह्याच्यातनं मुद्दा पाहू की उदासीनवत. तर ह्याच्यामध्ये असा मुद्दा येतो की आपण पाहू शकतो कृष्ण हे डिसइंटरेस्टेड आहेत पण अनइंटरेस्टेड नाहीये. ते अनासक्त आहेत पण उदासीन नाहीये. आता डिसइंटरेस्टेड म्हणजे काय, तर निष्पक्ष आहे, ते पार्शालिटी करत नाही. पण याचा अर्थ ते उदासीन किंवा संवेदन शून्य आहेत एखाद्या मशीन सारखं असंही नाहीये. जसं आपण एखादी फुटबॉलची मॅच पाहत असू तर फुटबॉलच्या मॅचमध्ये समजा एखाद्याचं पेनल्टी झाली तर जो रेफरी असतो किंवा ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेत अंपायर म्हणतात, फुटबॉलच्या भाषेत रेफरी म्हणतात, तर तो त्याला रेड कार्ड किंवा ग्रीन कार्ड असं कार्ड दाखवतो. तर त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, ते एका मशीनप्रमाणे चालतं. कारण त्या रेफरीला त्या पेनल्टीशी काही देणं घेणं नसतं. पेनल्टी झाली की तो ग्रीन कार्ड किंवा रेड कार्ड जे आहे ते दाखवणार. कृष्ण असे नाहीये. कृष्ण जरी उदासीनवत असले तरीही ते संवेदन शून्य नाहीयेत एखाद्या मशीन सारखे. ते फक्त अनासक्त आहेत. ते कोणाच्या बाजूनी पक्षपात करीत नाहीत. जरी ते या सर्व सृष्टीचे निरीक्षक आहेत पण एखाद्या निष्पक्ष न्यायाधीशासारखे प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार ते फळ देतात. एखाद्याची उन्नती व्हावी किंवा एखाद्याचं अधःपतन व्हावं ही त्यांची इच्छा नाहीये. तर प्रत्येकाची स्थिती जी आहे आयदर प्रगती होण्याची किंवा अधोगती होण्याची ही त्या जीवात्म्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे. तर आता आपण ह्याच्यातनं पाहूया की एखादा पहारेकरी जर असेल तर तो काय करतो की एकदम स्ट्रिक्ट असतो तो, आणि कोण चुकी करतंय, चुकी केली की लगेच मी त्याला पकडणार. अशा पद्धतीने भगवंत पहारेकऱ्याची किंवा एखाद्या सिक्युरिटी गार्डची भूमिका नाही निभवत. तर ते काय करतात, एखादा प्रेमळ पिता असतो ना त्या पद्धतीने तो पिता ज्या पद्धतीने आपल्या मुलांवर नजर ठेवतो आणि त्यांची प्रगती कशी होईल यासाठी तो कार्यरत असतो, त्याच पद्धतीने कधीही न थकणाऱ्या पित्याप्रमाणे आपली हरवलेली संतती प्रेमाने परत माझ्याकडे कशी येईल यासाठी भगवंत प्रयत्नशील असतात आणि चैत्यगुरु रूपात आपल्या हृदयातनं आपल्याला कायम मार्गदर्शन करत असतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मी सर्व जीवांमध्ये समदर्शी आहे पण भक्तांच्या बाबतीत मी माझं विशेष प्रेम प्रकट करतो. आता त्यांना भक्तांबद्दल इतकी आपुलकी आहे की जणू भक्त आणि कृष्ण
हे एकरूप झाल्यासारखंच दिसतं. कृष्ण भक्ताच्या हृदयात असतात आणि भक्त कृष्णाच्या हृदयात असतात. पण कृष्णाचं प्रेम हे केवळ भक्तांपुरतच मर्यादित आहे का? नाही. ते समस्त जीवांच्या प्रती त्यांच्या हृदयात आपुलकी भरलेली आहे. नाही असं जर नसतं तर भगवंत प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात परमात्मा रूपाने उपस्थित राहिलेच नसते. ते इंटरेस्टेड आहेत म्हणून तर प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात उपस्थित आहे. आणि कधीही न संपणाऱ्या या जन्म मरणाच्या चक्रात सुद्धा ते जीवाची साथ कधीही सोडत नाही. सुहृदम सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. प्रत्येक जन्मामध्ये, मग 84 लाख योनीमध्ये कुठलंही शरीर जीवात्म्याने प्राप्त केलं तर ते त्याच्या शरीरात निवास करतात. त्यांची टेस्ट जी आहे ना, ही एखाद्या सिक्युरिटी गार्ड सारखी नाहीये. चुकला तर लगेच तुला दंड देतो, चुकला तुला दंड देतो, नाही. तर एक प्रेमळ पिता कसा असतो त्या पद्धतीने त्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी खूप इंटरेस्टेड असतात. जो चुकलेल्या मुलाची वाट पाहण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा प्रेमळ पिता आतुरतेने वाट बघत असतो, त्याच आतुरतेने भगवान कृष्ण आपण कधी गोलोकधामात परत जाऊ, आपण कधी त्यांच्याकडे परत जाऊ, यासाठी ते कायम आपल्या बरोबर चालत असतात. एकदा या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा काय होतं, एक व्यक्ती असतो. तो व्यक्ती जीजस ख्राइस्टकडे जातो आणि जीजसला सांगतो की मला प्रॉमिस करा तुम्ही की तुम्ही माझी साथ कधी सोडणार नाही. तर जीजस म्हणतात, येस, आय विल नेव्हर लिव्ह यू. तर तो व्यक्ती ठीक आहे म्हणतो. आणि तो व्यक्ती एकदा असा समुद्र किनारी चालत असतो. समुद्र किनारी चालत असता असता तो पाहतो त्याच्या पावलांच्या ठशाच्या बाजूला 2 पावलांचे ठसे अजून 2 उठत असतात. तेव्हा त्याला गॅरंटी येते, अरे वा 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 वा, की त्यांनी सांगितलं मला की मी तुझ्या बरोबर कायम आहे आणि त्यांनी त्यांचं वचन पाळलं. पुढे काय होतं, एक जोरदार लाट येते आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे आडवा करते आणि जखमी होतो तो व्यक्ती. आणि जखमी झाल्यानंतर तो कसा तरी लडखडत त्या वाळूवर चालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर तो पाहतो तर केवळ 2 पावलांचेच ठसे त्याला दिसत असतात. तो म्हणतो, अरे हे काय, माझ्या दुःखद प्रसंगी माझी साथ सोडली की काय जीजसने. म्हणून तो आकाशाकडे असा हात वर करतो आणि म्हणतो, हे काय, तुम्ही तुमचं वचन पाळलं नाही, तुम्ही माझी साथ सोडून निघून गेला, बाजूला 2 पावलांचे ठसे दिसत नाहीयेत. तर जीजस त्यावेळेस त्याला सांगतात, ते जे ठसे तुला दिसतायत ना, 2 पावलांचे ठसे, ते ऍक्च्युली माझ्या पावलांचे ठसे आहेत. मी तुला माझ्या कडेवर उचलून घेतलेले आहे, कारण तू चालण्याच्या स्थितीत नाहीयेस. अशा पद्धतीने भगवंत कायम आपली काळजी आणि मार्गदर्शक बनून अंतःकरणातनं, बुद्धीतून, प्रेरणातून आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. आपण कितीही जन्म त्यांना धिक्कारलं, त्यांच्याकडे बघितलं नाही, उदासीन राहिलो, तरीही ते आपल्या प्रती कधीही उदासीन होत नाही. आणि आपल्या जीवनात त्यांच्या एवढा इंटरेस्ट घेणारी दुसरी कुठलीही व्यक्ती आपल्या भौतिक जगतात मिळणार नाही. तर जेव्हा आपण त्यांच्या प्रती असलेल्या आपल्याला त्यांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या हृदयात सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि त्यांच्या संदेशाला आपण समजून घेऊ लागतो आणि त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. आणि मग आपण प्रवेश करतो एका शाश्वत, नित्य आणि भक्तिमय आनंदाच्या जीवनात. तर या ठिकाणी हा श्लोक आणि त्याच्यातनं काही घेणारा मतितार्थ आपण पाहिला. या ठिकाणी आपण थांबूया.
ऑनलाईन जे युट्यूब लाईव्ह लेक्चर आहे ते मी थांबवतो, पण जे